जय शिवराय मंडळी. तर सकाळ सकाळ उठल्या उठल्या आमच्या हेतांचा चालला होता असा व्यायाम. तुम्हाला येतो का? नसेल येत तर आमच्या हेतांच्याकडे क्लासेस लावा. आणि त्यानंतर दिदीचा आला फोन, बोलली की अर्जंट गावात आहे. भाई म्हटलं हिचं काय एवढं अर्जंट काम आहे. मग गाडीचं स्पीड वाढवलं आणि 90च्या स्पीडने गेलो गावात. म्हटलं बघूयात हिचं काय काम आहे. आणि इथे आल्यावरती बघा आमचं श्री आणि ही आहे श्रीची मम्मा. मला अर्जंट फोन करून बोलवलं की गावात आहे. कशासाठी बोलवलं होतं? तुला गिफ्ट घ्यायचं होतं बर्थडेचं. हां. आणि आता आम्ही खातोय. उद्या माझ्या मावशीचा बर्थडे आहे. सगळ्यांनी बर्थडेला या. कसलं गोंडस बाळ आहे बघा आमचं. खात. आणि मग त्यानंतर गेलो शॉपिंगला. प्रत्येक मुलीचं असंच असतं का? ढिगभर कपडे दाखवले तरी कोणता ड्रेस घेणं हे कन्फ्युजन असतं. माझंही तसंच आहे. ढिगभर कपडे पाहिले, त्यातून वेअर करून बघितलं एक आणि घेऊन आले दुसरं. हे असंच आहे. म्हणजे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल की मी कोणता ड्रेस घेतला आहे ते. मस्त ड्रेस चॉईस केला, तो ड्रेस घेऊन आलो. आणि त्यानंतर हे माझ्या मम्मानी मला बड्डेला घेतलेलं गिफ्ट. आणि त्यानंतर मग दिदीने बड्डेला गिफ्ट घेतलं. दिदीने शूज घेतले. शूजचंही तसंच झालं. ढिगभर बघितले आणि त्यातून हे शूज चॉईस केले. कसे वाटतात? छान वाटतात ना. त्यानंतर आलो त्यांच्या आतूच्या घरी आणि आल्या आल्या बघा इथं खायचं काम चाललंय. आणि ही आहे हे त्यांची दीदी, बाबू दीदी. आणि ही आहे आयशू दीदी. हाय गाईज. हाय. आणि त्यानंतर दीदीला असं ब्लँकेट देऊन आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर केसाची थोडी अशी चंपी केली. तर असा होता आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.